वेलकम टू रश्मीज रसोई संडे स्पेशल। आज मी तुम्हाला फिश थालीमध्ये आगळं वेगळं असं घोळ माशाच्या डोक्याचं कालवण, प्रॉन्स मसाला, स्टफ बांगडा आणि बोंबील फ्रायची रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। आज आपण फिश थालीमध्ये हे गोळीचं बगड म्हणजे गोळीचं डोकं असतं ना, ते आणलं आहे कालवणासाठी। आमच्या आगरी कोळी पद्धतीने ह्याचं आपण कालवण बनवणार आहोत। हे बघा, डोकं बघूनच तुम्हाला कळेल का किती ताजं मोहरं होतं ते। नंतर तव्यातली कोलबी करणार आहोत, कांद्यातली बोंबील फ्राय करणार आहोत आणि भरलेले बांगडे करणार आहोत। बोंबील बघून पण तुम्हाला कळलं असेल का अगदी ताजी ताजी मच्छी आपल्याला मिळाली आहे। तर चला मग सर्व मच्छी मी साफ करून घेते, नंतर रेसिपी बनवायला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण ह्या गोळीच्या बगडाचं किंवा घोळ माशाच्या डोक्याचं कालवण करणार आहोत। अर्धच मी बगड घेतला आहे, कापून आणलेला आणि हे बघा स्वच्छ धुवून घेतला आहे। ह्या बगडाच्या आमटासाठी आपण मूठभर सुकं खोबरं खिसून भाजून घेतलं आहे। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, आल्याचा तुकडा, 3 हिरव्या मिरच्या आणि चवीला मीठ घेतलं आहे। हे खोबऱ्याचं वाटण आपण तयार करून घेणार आहोत। अर्धा चमचा हळद, 3 मोठे चमचे आपला घरचा आगरी कोळी मसाला आणि 3 ते 4 कोकमाची टापं आहेत। सर्वात आधी हे वाटण आपण वाटून घेऊया, नंतर कालवण बनवायला सुरुवात करूया। हे बघा, वाटण पण आपण मिक्सरला छान बारीक करून घेतलं आहे। आता लगेचच कालवणाला फोडणी देणार आहोत। गॅसवर आपण हे मोठं पातेलं ठेवलं आहे गोळीच्या बगडाचं आंबट करायला। 2 टेबलस्पून एवढं मी तेल घेतलं आहे। आता फोडणीला आपण लसणाच्या पाकळ्या आणि मिरची घालूया। लसूण आणि मिरची आहे ना, अशी तेलावरच थोडी परतून घ्यायची आहे। परतून झालं का गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवते। अर्धा चमचा हळद, 3 चमचे आपला हा घरचा आगरी कोळी मसाला आहे तो ॲड करूया। हळद आणि मसाला तेलावर असा ना परतून घेतला का आपल्या कालवणाला छान तरी येते। सुकं खोबऱ्याचं हे वाटण आहे ते ॲड करूया। अगदी मूठभरच खोबऱ्याचं वाटण बनवलं आहे। मच्छीला ना खूप जास्त आम्ही वाटण वापरत नाही। वाटण पण तेलावर परतून घेऊया। परतून झाले की हे गोळीच्या बगडाचं मावरं आहे ना, ते ॲड करते। जरी हे गोळीचं बगड किंवा डोक्याचा भाग आपण कापून आणला ना, तरी पाठच्या साईडला थोडी खवलं असतात, म्हणजे ही मच्छी धुताना ना व्यवस्थित ती खवलं काढून घ्यायची आहेत। मावरं ह्या मसाल्यात मिक्स करून घेते। आता आपण गरजेप्रमाणे ह्याच्यात पाणी ॲड करूया। जवळपास 2 ग्लास एवढं पाणी घेतलं आहे। चवीप्रमाणे मीठ ॲड करूया। 3 कोकमाची टापं आहेत ती घालते। आता हाय फ्लेमवरच छानशी ह्याला एक उकळी काढून घ्यायची आहे। हे बघा, आपल्या कालवणाला छान उकळी आली आहे। आता झाकण ठेवते आणि 10 ते 12 मिनिटांसाठी लो टू मीडियम फ्लेमवर हे गोळीच्या बगडाचं कालवण शिजवून घेणार आहोत। 10 ते 12 मिनिटं झाले, झाकण काढून बघूया। हे बघा, बघूनच तुम्हाला कळेल आपलं हे गोळीच्या बगडाचं कालवण अगदी परफेक्ट असं तयार झालं आहे। गॅसची फ्लेम आता हाय केली आहे। हाय फ्लेमवर एक छानशी ह्याला उकळी काढून घेते आणि ह्या कालवणाला न खूप पळीनी वगैरे असं मिक्स करायचं नाही, कारण का अगदी नाजूक मावरं असतं हे। तुकडे आपल्या आहेत ना तुटल्या जातील। चांगली एक उकळी काढून घेते ह्याला। हे बघा, कालवणाला पण छान उकळी आली आहे। आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि थोडीशी कोथिंबीर ह्याच्यावर स्प्रिंकल करते। झाकण ठेवते। 2 मिनिटं वाफ कमी झाली की आपण हे झाकण काढून बघूया। 2 मिनिटं झाले आहेत। हे बघा, वाफ कमी झाली आहे आणि कालवणाला किती छान तरी आली आहे। म्हणजे अगदी कमी तेलावर बनवून पण आपलं हे गोळीच्या बगडाचं आंबट तयार आहे।
आता आपण प्रॉन्स मसाला बनवणार आहोत। त्यासाठी जवळपास अर्धा किलो एवढ्या मी ह्या कोलब्या घेतल्या आहेत, साफ करून स्वच्छ करून घेतल्या आहेत। 2 मीडियम साईजचे कांदे आणि 3 हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून वापरणार आहोत। 1 टोमॅटो घेतला आहे मोठासा बारीक चिरून, 2 चमचे आलं लसूण क्रश, अर्धा चमचा हळद, 2 चमचे घरचा आगरी कोळी मसाला, अगदी 1 ते 2 कोकमाची टापं आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत। तर चला मग लगेचच प्रॉन्स मसाला बनवायला सुरुवात करूया। गॅसवर आपण हा पॅन ठेवला आहे। प्रॉन्स मसाला बनवण्याकरता 3 चमचे तेल घेणार आहोत। तेल पण छान गरम करून घ्यायचं आहे। नंतर फोडणीला हे 2 चमचे आलं लसूण क्रश ॲड करूया। तेलावर असं आलं लसूण क्रश घातलं ना का कोलबीला छान चव येते ह्या आलं लसणाची। थोडंसं परतून घेतलं का आपण हे 2 मीडियम साईजचे कांदे आणि हिरवी मिरची ॲड करणार आहोत। कांदा पण छान शिजवून घेऊया। एक 2 मिनिटं झाले आहे, झाकण काढते। मी मुद्दाम झाकण ठेवते कधी पण कांदा शिजवताना, मग कांदा हे बघा छान कमी तेलावर पण मऊ होतो आणि झटपट शिजला जातो। आता गॅसची फ्लेम मी मीडियमवर केली आहे। कांदा आणि मिरची व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया। आता ह्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद ॲड करणार आहोत। 2 चमचे आपला हा घरचा आगरी कोळी मसाला। तुम्हाला तर माहितीच आहे, हा आगरी कोळी मसाला वापरला का एक्स्ट्राचा गरम मसाला किंवा कोणताही बाजारातला मसाला वापरायची गरज नाही। व्यवस्थित हा मसाला आपल्याला असा तेलावर शिजवून घ्यायचा आहे। शिजवून झालं की ह्याच्यामध्ये ह्या स्वच्छ धुतलेल्या साफ केलेल्या कोलब्या ॲड करूया। कोलब्यांसोबतच मी हा टोमॅटो ॲड करते। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मसाल्यामध्ये कोलब्या व्यवस्थित परतून घेतल्या की आपण ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत। टोमॅटो घातला आहे त्यामुळे अगदी एकच कोकमाचं टाप ॲड करते। पुन्हा ही कोलबी छानशी अशी परतून घेऊया आणि 5 ते 6 मिनिटासाठी ही कोलबी मी शिजवून घेणार आहे। झाकण ठेवणार नाही आज, कारण का झाकण ठेवलं तर ह्याला पाणी सुटते आणि मला खूप ग्रेव्हीवाला हा प्रॉन्स मसाला नको आहे। थोडं ड्रायच हवं म्हणून झाकण देणार नाही। मध्ये मध्ये ह्याला पलटून घेईल आणि ही कोलबी आता 7 ते 8 मिनिटासाठी शिजवून घेऊया। 7 ते 8 मिनिटं झाले आहेत। हे बघा टोमॅटो पण छान शिजला गेलाय आणि कोलब्या शिजायला काय अगदी 3 ते 4 मिनिटातच शिजल्या जातात आणि झाकण ठेवलं नाही त्यामुळे खूप सारं पाणी पण नाही सुटलंय। अगदी थिक ग्रेव्ही अशीच आहे आपली ही। झटपट असा आपला हा प्रॉन्स मसाला तयार झाला आहे। गॅसची फ्लेम हाय केली आहे। हाय फ्लेमवरच थोड्या ह्या कोलब्या परतून घेतल्या आहेत। आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि थोडीशी कोथिंबीर ह्याच्यावर ॲड करते। झटपट असं आमच्या आगरी कोळी पद्धतीतलं तव्यातलं सुकं असं प्रॉन्स मसाला तयार झाला आहे। आता आपण स्टफ बांगडा करणार आहोत। त्यासाठी हे दोन्ही बांगडे हे बघा असं चीर पाडून घेतली आहे, म्हणजे स्टफिंगसाठी अगदी इझी होईल। नंतर ह्याच्या स्टफिंगसाठी आपण मूठभर ओलं खोबरं खिसलेलं घेतलं आहे, 3 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, अगदी छोटासा आल्याचा तुकडा, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं लिंब, असं ह्याचं जाडसर आपण स्टफिंगसाठी वाटण तयार करणार आहोत। मीठ वापरणार आहोत चवीप्रमाणे, अर्धा चमचा हळद आणि अगदी अर्धा चमचाच घरचा हा आगरी कोळी मसाला वापरणार आहोत। तर चला मग सर्वात आधी हे स्टफिंगची चटणी तयार करून घेते, नंतर रेसिपी करायला सुरुवात करूया। हे बघा बांगड्याच्या स्टफिंगसाठी ही चटणी आपण तयार केली आहे। आता सर्वात आधी आपण हे बांगडे आहेत ना मॅरिनेट करून घेऊया। 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेते, अर्धा चमचा आपला हा घरचा आगरी कोळी मसाला, छोटा चमचा असेल तर 1 चमचा वापरला तरी चालेल, पाव चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ, आणि अर्धा लिंब मी ह्याच्यावर पिळून घेते। तुम्ही कोकम आगाळ वापरत असाल तर तो वापरलात तरी चालेल।
व्यवस्थित बांगड्याला मॅरिनेट करून घ्यायचे. मॅरिनेट केलेले बांगडे हे 5 मिनिटासाठी बाजूला ठेवूया आणि ती चटणी जी स्टफिंगसाठी तयार केली आहे ना, ती थोडीशी तेलावर परतून घ्यायची. बांगड्यामध्ये चटणी स्टफ करण्यासाठी पहिला तळून घेणार आहोत. अगदी चमचाभरच तेल घेतलं आहे मी. आता ही वाटलेली चटणी आपण पॅनमध्ये काढून घेऊया. गॅसची फ्लेम लो करून घेते. अगदी थोडीशी हळद, पाव चमचा आपला हा घरचा आगरी कोळी मसाला, चवीप्रमाणे मीठ, तेलावर ही चटणी आपण परतून घेणार आहोत. मी नेहमीच सांगते, म्हणजे व्हेज असो किंवा नॉनव्हेजसाठी जेव्हा स्टफिंगसाठी आपण चटणी वापरतो ना, अशी तेलावर थोडीशी परतून घ्यायची, म्हणजे खाताना ना त्याचा कच्चेपणा जाणवत नाही आणि व्यवस्थित ती लागते. पण अगदी मिनिटभरासाठीच मी मीडियम फ्लेमवर ही चटणी परतून घेते. आणि चटणी वाटताना पण मात्र लक्षात ठेवा का थोडी जाडसरच ही चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे. एकदम बारीक नाही वाटायची आणि कमी पाणी घालूनच ही चटणी वाटून घ्यायची. हे बघा, स्टफिंगसाठी ही आपली चटणी तयार झाली आहे. हे बघा, चटणी पण गार झाली आहे. आता बांगड्यामध्ये ही चटणी आपण भरून घेऊया. आतमध्ये व्यवस्थित अशी चीर पाडून घ्यायची, म्हणजे ना स्टफिंग करायला अगदी सोपं पडतं. आणि जर तुम्हाला असं बांगडा कट करता येत नसेल ना, तर तुम्ही बाजारातूनच कापून आणलात तरी चालेल. हा पण बांगडा आपण असा स्टफ करून घेणार आहोत. हे बघा, दोन्ही बांगडे आपण स्टफ केले आहेत. आता लगेचच फ्राय करून घेणार आहोत. बांगड्यांना कोट करण्यासाठी थोडासा रवा आणि थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं आहे. मिक्स करून घेते आणि मग ह्याच्यात कोट करून आपण तळून घेऊया. बांगडा फ्राय करण्यासाठी गॅसवर आपण हा पॅन ठेवला आहे. 3 टेबलस्पून एवढं तेल घेते. हे स्टफवाले बांगडे आपण शॅलो फ्रायच करणार आहोत. तेल व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. हे बघा, रवा आणि तांदळाचं पीठ छान मिक्स करून घेतलं आहे. आता ह्या बांगड्याला व्यवस्थित कोट करून घेते. जेव्हा आपण स्टफिंगची मच्छी करताना तेव्हा त्याला ना पिठानी किंवा रव्यानी किंवा हे रवा आणि पीठ असं मिक्स करून कोट करून घ्यायचंच, म्हणजे स्टफिंग पण निघत नाही बाहेर आणि मच्छी पण व्यवस्थित तळली जाते. आता हा बांगडा आपण तेलावर सोडूया. गॅसची फ्लेम आपण मीडियमवर ठेवायची आहे आणि अशाच पद्धतीने हा दुसरा बांगडा पण मी तव्यावर सोडते. हा बघा, दुसरा बांगडा पण आपण तेलावर सोडणार आहोत. आता मीडियम फ्लेमवर हे बांगडे आपण 1.5 ते 2 मिनिटासाठी एक बाजू तळून घेऊया. 2 ते 3 मिनिटं झालेत. आता हे बांगडे आपण पलटून घेऊया. हे बघा, अगदी छानसे असे हे बांगडे एका बाजूनी तर व्यवस्थित तळून झाले आहेत. आणि पीठ आणि रवा लावल्यामुळे थोडे पॅनला वगैरे चिकटलेत नाही आणि तेल पण खेचलं गेलं नाही. तेल पसरवून घेते आणि मागची बाजू पण अशीच 1-2 मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर फ्राय करून घेणार आहोत. आणखीन 1.5 ते 2 मिनिटं झाले आहेत. आता पुन्हा आपण हे बांगडे पलटून घेऊया. हे बघा, मागची बाजू पण अगदी परफेक्ट अशी आपली फ्राय करून झाली आहे. थोडेही काळपट वगैरे झालेत नाही. तयार झालेले हे स्टफ केलेले बांगडे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि सर्व करून घेते. आता आपण हे बोंबील फ्राय करणार आहोत. त्यासाठी 4 बोंबील मी हे बघा अशी कापून मधनं चिरून घेतले आहेत, म्हणजे छान कुरकुरीत लागतात. अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घेणार आहोत.
अर्धा लिंब मी ह्याच्यावर पिळून घेते। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कोकम आगार वापरलात तरी चालेल, मी फक्त लिंबच वापरते मच्छीसाठी। चवीप्रमाणे मीठ ॲड करूया। अर्धा चमचा हळद आहे। 1 चमचा आपला हा घरचा आगरी कोळी मसाला। व्यवस्थित बोंबलाला मी मॅरिनेट करून घेते। हे बघा बोंबील व्यवस्थित मॅरिनेट केलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ आणि रवा घेतला आहे मिक्स करून, त्याच्यात व्यवस्थित हे बोंबील कोट करून घेऊया आणि छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया। सगळे बोंबील मी असेच कोट करून घेते। बोंबील तळण्यासाठी गॅसवर आपण हा तवा ठेवला आहे। 3 टेबलस्पून एवढं तेल घेणार आहोत। तेल असं न पसरवून घ्यायचं आहे। खूप जास्त तेलाची गरज नसते मच्छी तळायला। आता एक एक करून हे बोंबील आपण तेलावर सोडूया। बोंबील तव्यात सोडताना मी गॅसची फ्लेम हायवरच ठेवली आहे। आता गॅसची फ्लेम मीडियमवर ठेवते आणि 2 ते 3 मिनिटांसाठी लो टू मीडियम फ्लेमवर एक बाजू बोंबलाची व्यवस्थित तळून घ्यायची आहे। एक 2 ते 3 मिनिटं झाले आहेत। आता हे बोंबील आपण पलटून घेऊया। हे बघा पीठ किंवा रवा लावला ना का बोंबील पण ना तव्याला एवढे चिटकत नाही। मागची बाजू पण मी अशी तळून घेते। एक एक करून 4ही बोंबील आपण पलटून घेतले आहेत। आता मागची बाजू पण छान 2-3 मिनिटांसाठी अशी तळून घेणार आहोत। हे बघा आणखीन 1.5 ते 2 मिनिटं झाले आहेत। आता पुन्हा हे बोंबील पलटून घेते। थोडे क्रिस्पी हवे असतील ना तर हे मीडियम फ्लेमवर ना आपल्याला असे उलटपालट करून छान तळून घ्यायचे आहेत। आणि खूप तेल टाकायचं नाही बोंबील वगैरे तळायला, असं थोडं कमी तेलावरच ना लो टू मीडियम फ्लेमवर मच्छी तळून घेतली का छान अशी क्रिस्पी होते। हे बघा वरना कसा छान क्रिस्पीपणा आला आहे या बोंबलांना। आता हे बोंबील मी साईडला करून घेते, म्हणजे जे पण एक्स्ट्राचं तेल आहे ना ते अगदी मधोमध येईल आणि बोंबील पण छान क्रिस्पी होतील, खाताना पण ऑइली वाटणार नाही। गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया आणि तयार झालेले हे बोंबील काढून घेऊया। हे बघा संडे स्पेशल आज आपल्या फिश थालीमध्ये गोळीच्या ह्या डोक्याचं किंवा बगडाचं आंबट तयार आहे। प्रॉन्स मसाला, बोंबील फ्राय आणि स्टफ बांगडा रेडी झाला आहे। लगेचच आपण ताट वाढून घेऊया। सुंदर असं संडे स्पेशल आपली तयार झालेल्या फिश थालीमध्ये हे गोळीच्या बगडाचं कालवण आहे आपण सर्व करून घेतो। जरी हा डोक्याचा भाग असला ना तरी ह्याच्यामध्ये खूप सारे मांसाचे तुकडे पण असतात, म्हणजे जी लोक डोक्याचा भाग खात नाही त्यांना देखील हा बाववाला तुकडा खाता येतो। तुम्हाला पण आमच्या ह्या आगरी कोळी पद्धतीने बनवलेलं हे गोळीच्या डोक्याचं कालवण आवडलं असेल तर नक्की तुम्ही पण एकदा तरी माझ्या पद्धतीने हे गोळीच्या डोक्याचं कालवण घरी ट्राय करू शकता। हे कालवण तुम्ही भात, चपाती किंवा भाकरी सोबत पण खाता येतं। आता आपण प्रॉन्स मसाला सर्व करणार आहोत। थोडी जास्त ग्रेव्ही न करता अगदी असं सुकं असं हे तव्यातलं प्रॉन्स मसाला आपण तयार केला आहे। कोणताही बाहेरचा मसाला न वापरता घरचाच आमच्या आगरी कोळी पद्धतीतला मसाला यूज करून आपण हा प्रॉन्स मसाला तयार केला आहे। स्टफ बांगडा आता मी सर्व करणार आहोत। नेहमीच आपण पापलेट फ्राय किंवा बोंबील स्टफ केलेले बनवत असतो, पण आज आगळा वेगळा असा मी हा स्टफ बांगडा तयार केला आहे। तुम्हाला पण जर मी बनवलेल्या ह्या फिश थालीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने ही फिश थाली घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेली ही फिश थाली कशी झाली आहे ती। जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या फिश थालीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।